मित्रांनो, आपण आता आपल्या स्पॉटवरती पोहोचलो आहोत। पाहत असाल तुम्ही बाजूला किती अंधार आहे ते, आणि काळोख्या रात्री आपण फिशिंग करणार आहोत आज। आता आपल्याला स्पॉट तुम्हाला मी दाखवू शकत नाही अंधारामुळे, पण सकाळी मी किंवा माझ्या आधीच्या व्हिडिओ जर का बघितलात तर ह्या ठिकाणी मी खूप मासे पकडलेले आहेत आणि त्याचे कॅचेस आणि व्हिडिओज तुमच्याकडे मी शेअर केलेले आहेत। बघूया, आपण सकाळी परत तुम्हाला एकदा स्पॉटचं व्यवस्थितपणे दाखवण्याचा प्रयत्न करीन। आणि मित्रांनो, आपण ज्या जंगलात आलो आहोत ते खूप मोठं जंगल आहे आणि तिथे बिबटे, आपण ज्यांना म्हणतो लेपर्ड, बिबटे आणि रानडुकरं खूप प्रमाणात इथे आहेत। प्राण्यांच्यामध्ये राहून खूप जोखमीने असं आपल्याला फिशिंग करायला लागतं इथे, आणि खूप धाडसाचं काम आहे। आणि जर का आपल्याबरोबर कोण जे अनुभवी असेल, जसे आमच्याबरोबर जाधव साहेब आत्ता आलेत, त्यांच्यासारखी माणसं जी असतात, त्यांना इथली पूर्ण गावाची माहिती आहे, अशी माणसं जर का सोबत असेल तरच तुम्ही धाडस करा फिशिंगचं। अन्यथा माझं तरी मत आहे की अशा ठिकाणी तुम्ही जाऊ नका फिशिंगसाठी। आणि आपण आत्ता लगेचच फिशिंगला सुरुवात करणार आहोत, आणि नक्की आशा आहे की आज पण खूप मोठे मासे पकडू आपण। नक्की खूप मासे पकडून व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करीन। आणि जर का कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल, जर का नवीन कोण व्हिडिओ पाहत असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे असेच चांगल्या प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवीन। धन्यवाद। मित्रांनो, जर का तुम्ही गणपतीपुळ्यामध्ये आला असाल तर नक्की आमचे मित्र आहेत अमेय देऊळकर, यांचं खूप सुंदर असं रेस्ट हाऊस आहे गणपतीपुळ्या या ठिकाणी। समुद्र किनाऱ्यापासूनच जवळच असं त्यांचं खूप सुंदर असं रेस्ट हाऊस आहे। हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आज 22 तारीख, आम्ही हे माझं हॉटेल आहे ओशियानो रिट्रीट। त्याच्यामध्ये सुट्टीसाठी काय करायचं काय नाही करायचं त्यासाठी फिशिंग हा एक हॉबी म्हणून करतोय। तर आज मी मंदार जाधव हे माझे फ्रेंड्स आहेत, त्यांच्याबरोबर मी आज चाललेलो आहे फिशिंगसाठी। तर आज बघूया आपण काय आपल्याला होत आहे, काय पॉसिबिलिटीज आहेत ते, आणि काय एक्सपिरियन्सेस होत आहेत ते आम्ही तुमच्यासोबत शेअरच करू फिशिंग करताना। आणि दॅट्स ऑल।
मित्रांनो, आपण आता आपल्या स्पॉटवर आलेलोच आहोत आणि आता आपण थोड्या वेळात फिशिंग सुरुवात करणार आहोत. खूप अंधार आहे इथे आणि अंधारात वेगवेगळ्या प्रकारचे फिश सापडतात. आपण पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे आपण खूप पद्धती फिशिंगच्या शिकणार आहोत. मासा लागलाय, पुढे जा जरा, पाहू शकता तुम्ही, पुढे जा. सिमेंटचा लूर आहे, सुंदर असा स्नॅपर लागलेला आहे. परत दुसरा कॅच झालेला आहे आणि तो पण मँग्रोव जॅक. खूप मोठा फिश आहे मँग्रोव जॅक, चांगली साईज गावली आपल्याला. रेड अँड व्हाईट वरती लागलेली आहे संध्याकाळची. असे आपल्याला वेळ जातो फिशिंगमध्ये, पण आपण पेशंट ठेवायचे. फिशिंग करताना मासा मिळतोच. हाय फ्रेंड्स, खूप वेळ झाला होता नेहमीप्रमाणेच. मँग्रोव जॅक गावले, जबरदस्त फाईट दिली. काळो काय शूटिंग करता आलं नाही, पाहू शकता तुम्ही. सेरिकचा लूर आहे. माझ्यासोबत आहेत माझे मित्र महेश. आणि थंडी खूप पडली आहे त्यामुळे शेकोटी करण्याचा आम्ही विचार केला. थोडा उष्णतेचा आम्ही प्रबंध करतो इथे, कारण जसं आता जास्त 12 नंतर आपल्याला थंडीचा ही वाढेलच. त्यामुळे आत्तापासून जर आग पेटून ठेवली तर शरीरामध्ये थोडी उष्णता राहील आणि थंडीचं प्रमाण हे आम्हाला थोडं कमी वाटेल. नाही, खूप थंडी आहे आज, भरपूर थंडी आहे ना. हो, थंडी खूप आहे, भरपूर म्हणजे खूपच थंडी आहे. जरा आम्ही थोडं इथे आग वगैरे पेटवून थोडं उष्णता कमी करतोय. तरी जंगलामध्ये आपल्याला असे सुकी लाकडं भरपूर गावतात ना. जंगलामधली लाकडं ही आणलेली आहे मोठ्या प्रमाणात. आता आम्ही इथे थोडं आग वगैरे पेटवून न ठेवलेले आहे, जेणेकरून थोडं शरीरामध्ये उष्णता राहील. कारण जसं 12 नंतर थोडी थंडीचं प्रमाण वाढतं, त्यामुळे शरीरामध्ये थोडी उष्णता राहील. आणि जसं शरीरामध्ये उष्णता राहील तसे मासे पकडण्यासाठी आम्हाला थोडी तरी ऊर्जा निर्माण होईल शरीरामध्ये. त्याच्यामुळे आम्ही थोडं आता शरीराला थोडं उष्णता ही करतोय. खाली गेला. जी मोठी लाकडं आहेत ती समुद्राने जे वाहत आलेली लाकडं आहेत, जे समुद्राचं पाणी भरतं त्यावेळी जी ह्याच्याने पाण्याच्या झोताने जे येतात लाकडं ती वाहत आलेली आहेत. ते आम्ही काढून बाजूला ठेवलेली आणि उन्हाच्या उष्णतेमुळे ती थोडी सुकल्यामुळे आम्ही ती इकडे वरती आणून मग ती त्याचा जाळण्यासाठी वापर करतो आम्ही. मस्त आहे ना, पण हे निसर्ग आपल्याला सगळं सोयी करून देतो, फक्त आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. उगाच आपण ओली लाकडं तोडून आणि निसर्गाचा ऱ्हास करून काय फायदा नाही. बरोबर, ती नॅचरली येतात, त्याचा आपण जर का योग्य तो उपयोग केला तर आपल्याला चांगला उपयोग आहे. तसा मुद्दामून तोडण्यात काय आपल्याला त्याच्यामध्ये हे नाही, काय म्हणतात, फायदा नाही. पण अशी जी वावत येतात आणि किंवा अशी जी लाकडं सुकी असतात ती आपल्याला निसर्गाने दिली आहेत, ती आपल्याला आपण कधी पण यूज करू शकतो. घोड्या
पाणी प्लस खारं पाणी असं मिक्सअप झालेलं इथं असल्यामुळं थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि वाढल्यामुळं शेकोटी जास्त प्रमाणात आम्हाला करावी लागते. त्यामुळं ह्या थंडीपासून बचाव करण्यासाठी टोटली गरम असं मॉइश्चर आमच्या सगळ्या जे एंगलर आहेत त्यांना जे मिळायला पाहिजे त्यासाठी आम्ही छोटीशी म्हणून अशा पद्धतीनं नाही आम्ही ती शेकोटी करणार. त्याचप्रमाणे जो इथं जे कचरा वगैरे येतो तो सुद्धा आम्ही जाळण्याचा प्रयत्न करू जेणेकरून निसर्ग कसा स्वच्छ राहील त्याचं आम्ही काटेकोरपणाने आम्ही पालन करतो जेणेकरून प्रदूषण होणार नाही. भूक जाम लागलेली आहे. मित्रांनो, थंडी खूप होती त्यामुळे आम्ही आराम करून सकाळी लवकर उठून फिशिंग करण्याचा निर्णय घेतला आणि सकाळी आम्ही फिशिंगला सुरुवात केली. सकाळच उठल्या प्रमोद जाधव यांना एक तांबोशीने स्ट्राईक दिली आणि प्रमोद जाधव यांना सुंदर असा तांबोशी मासा सापडला, मँग्रोव जॅक.
मित्रांनो, कधी कधी असं होतं की आपण जे लूर फेकतो, जे लूर कास्ट करतो ते कधी कधी आपल्या दगडामध्ये किंवा खडपामध्ये अडकण्याची शक्यता असते. त्यावेळात ते न तोडता हळूहळू हाताने टिचकी मारून लाईनला आपण ते सोडवू शकतो. एक कोकेर छोटी है, स्मॉल. मित्रांनो, आपण रात्री जे फिशिंग केले ते याच ठिकाणी करत होतो. खूप थंडी होती रात्री, त्यामुळे सकाळी लवकर उठून फिशिंग करण्याचे आम्ही नियोजन केले. काय नाही घेणार ते. आमच्या इतर अँगलर्सना खूप मासे मिळाली. सबीरबाईंना गोकेर आणि चिराई मिळाली.
साहेब चहा झाली? किती मासे? पेक सकाळीच झाला. किती मासे पकडले? काय 5 काढले. काय होते? कोकेर, दांडोशी सर्व प्रकारचे. आणि आज कानाही नाही लागली? काय नाही एकच. किती किलो? 3 किलो. चांगलं आहे. ठीक आहे लावून ठेवते. आता तुम्हाला काय गावलं रात्री? तांबूशा आणि एक गोबरा मोठा सुटला. मार खाता खाता वाचले. मित्रांनो, जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. धन्यवाद. बघू शकता तुम्ही, हा एक 30 किलोचा ग्रुपर मध्ये जातीचा मासा आहे आणि मला फर्स्ट टाइम हा लागलेला आहे. ट्रॉलिंग फिशिंग करतो इतके वर्ष पण रसिक भाई के साथ मैं आहे. उनका बहुत एक्सपिरियन्स आहे आणि त्यांच्यामुळे जरा त्याला खूप माहिती असल्यामुळे आज माझी अचीवमेंट सक्सेस झालेली आहे ग्रुपर पकडायची. थैंक यू रसिक भाई. अरे नो प्रॉब्लम है, मजा आ गया भाई. हम लोग ने टाइमिंग ऐसा चूज किया. मंदार भाई भी एकदम बोले चलो आज बड़ा गेम करना है और हम लोग ने प्लान बनाया और सब पूरा सक्सेस हुआ. बहुत मजा आई. बहुत बहुत आज तो लाइफ टाइम का अचीवमेंट है ये. लाइफ अचीवमेंट ट्रॉफी. दिस इज अ ट्रॉफी फिश.